नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी आज नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. डिपार्टमेंटल अकाउंट्स. तुम्ही जर आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला मुळीच विसरू नका. तर मी आहे प्राध्यापक निलेश गावडे, असिस्टंट प्रोफेसर, डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स, संत ज्ञानेश्वर महाविद्यालय, सोयगाव. आणि आज ॲडव्हान्स अकाउंटिंग म्हणजे नवीन सब्जेक्टला आपण सुरुवात करतोय आणि त्याच्यामध्ये डिपार्टमेंटल अकाउंट्स हा नवीन चॅप्टर. तर डिपार्टमेंटल अकाउंट्स म्हणजे काय? तर एखादा व्हेन अ ट्रेडर डील्स इन डिफरंट काइंड ऑफ मर्केंडाइज अंडर द सेम रूफ, की एकाच छताखाली तुम्हाला वेगवेगळे डिव्हिजन्स म्हणजे वेगवेगळे दुकानं पाहायला मिळतील. फॉर एक्झाम्पल स्टेशनरी असेल, होजिअरी असेल आणि मेडिसिन असेल, की एकाच बिल्डिंगमध्ये तुम्हाला वेगवेगळी दुकानं पाहायला मिळतात. आणि सच टाइप ऑफ स्टोअर्स इज अ डिपार्टमेंटल स्टोअर. आता डिपार्टमेंटल स्टोअर इज व्हेरी युजफुल फॉर कस्टमर्स, म्हणजे ते ग्राहकांसाठी पण उपयोगी आहे, कारण ग्राहकांच्या सर्व गरजा काय होतात की एकाच ठिकाणी पूर्ण होतात. त्यामुळे त्यांचा शॉपिंगचा टाइम वाचतो. परंतु वर्षाच्या शेवटी काय करावं लागत असतं की या ओनरला म्हणजे बिझनेसच्या ओनरला अकाउंटिंग ठेवावं लागत असतं किंवा अकाउंट क्लोज करावयाचे असतात. परंतु पण हे करायचं कशासाठी, म्हणजे डिपार्टमेंटल अकाउंटिंग करायचं कशासाठी? तर विच डिपार्टमेंट्स आर टू बी एक्सपांडेड फॉर हायर प्रॉफिटेबिलिटी, की कोणतं डिपार्टमेंट चांगलं प्रॉफिट देतंय. म्हणजे टोटल प्रॉफिट तर ठीकच आहे, परंतु कोणत्या डिपार्टमेंटमधून आपल्याला जास्त प्रॉफिट मिळतोय. पुन्हा विच डिपार्टमेंट हॅव हाय ऑपरेटिंग एक्सपेन्सेस, की कोणत्या डिपार्टमेंटवरती आपल्याला जास्त खर्च करावा लागतोय आणि उत्पन्न मात्र कमी मिळतंय. विच डिपार्टमेंट्स आर टू बी क्लोज बिकॉज ऑफ पुअर सेलिंग. जर एखाद्या डिपार्टमेंटमधून आपल्याला चांगला इन्कम मिळत नसेल, म्हणजे प्रॉफिट मिळत नसेल, तर ते नाहक कशाला चालू ठेवायचं, तर ते बंद का करू नये. या अशा प्रकारचे डिसिजन घेण्यासाठी या डिपार्टमेंटल अकाउंटची गरज आहे. परंतु नेमकं डिपार्टमेंटल अकाउंटिंग ही कन्सेप्ट आधी आपण समजून घेऊयात. फॉर एक्झाम्पल एक बिल्डिंग आहे आणि त्या बिल्डिंगमध्ये आपण समजूयात की 3 दुकान आहेत. त्यापैकी एक पहिलं दुकान आहे स्टेशनरी, दुसरं आहे मेडिकल आणि तिसरं आहे क्लॉथ्स किंवा गारमेंट्सचं दुकान आहे, असं आपण समजूयात. तर आता या ठिकाणी तुम्ही पाहताय की ही बिल्डिंग म्हणजे एक पूर्ण बिल्डिंग आहे आणि त्याच्यामध्ये 3 पार्ट आहेत. एक स्टेशनरी, दुसरं मेडिकल आणि तिसरं गारमेंट्स किंवा क्लॉथ्स म्हणूयात आपण. त्या ठिकाणी आता याच्यामध्ये प्रत्येक डिपार्टमेंटला काय आहे, वेगवेगळं प्रॉडक्ट आहे. म्हणजे या एकाच बिल्डिंगमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची दुकानं पाहायला मिळतात, पण मालक काय आहे याचा? एकच आहे. या मालकाने काय केलं असेल की ही जी बिल्डिंग आहे पूर्ण भाड्याने घेतली असेल आणि त्या ठिकाणी हे 3 शॉप्स खोलले असतील. आता याचं अकाउंटिंग ठेवत असताना म्हणजे मालक काय करत असेल की प्रत्येक डिपार्टमेंटचं वेगवेगळं अकाउंटिंग ठेवत असेल, बरोबर आहे का? परंतु आता ह्या स्टेशनरी काय होणार आहे की त्याने जे परचेस केले, जे सेल केले याबाबत तो सेपरेट अकाउंटिंग ठेवत असेल. मेडिकल आहे, मेडिकल काय पर्चेसेस आहेत, मेडिसिन्स आणि काय सेल झालाय तो त्याचं अकाउंटिंग ठेवत असेल. क्लॉथ्समध्ये पण तसंच, की कोणती कपडे विकली गेली आणि कोणती परचेस केली याबद्दल तो अकाउंटिंग ठेवत असेल. परंतु तुम्ही ऑब्झर्व्ह केलं का, की या ठिकाणी ही पूर्ण बिल्डिंग जी आहे, याच्यामध्ये 3 स्टोअर चालतायत. तर काही खर्च हे या तीनही डिपार्टमेंटचे कॉमन आहेत. फॉर एक्झाम्पल आता ही काय आहे, की एकच बिल्डिंग आहे आणि या बिल्डिंगला तो सपोज ₹1,00,000 भाडं देतो आणि आता या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मग ह्याचं एक्सपेन्सेस दाखवत असताना भाड्याचा म्हणजे रेंटचा जो खर्च आहे तो कसा डिस्ट्रिब्यूट करायचा? कारण स्टेशनरीवाला आपण जर पाहिला तर म्हणजे कुठल्या रेशोमध्ये तो डिस्ट्रिब्यूट करायचा? की आपण समजा 1,00,000 डिव्हायडेड बाय 3 करू शकतो का या ठिकाणी? तर त्या ठिकाणी स्टेशनरीवाला काय म्हणेल, की कपड्याच्या दुकानाचा जो एरिया आहे तो काय आहे? मोठा आहे. मी तर छोट्याशा जागेत बिझनेस करतोय. मेडिकल स्टोअर काय म्हणेल, मला तर क्लॉथ्सपेक्षा कमी जागा लागलेली आहे आणि मी का म्हणजे या ठिकाणी डिव्हायडेड बाय 3 ला तयार होऊ? म्हणजे या ठिकाणी काही खर्च जे आहेत ते कसे आहेत? कॉमन आहेत. तर त्यांचं डिस्ट्रिब्युशन करणं काय होतंय आपल्याला? अवघड होतंय. तर मग डिस्ट्रिब्युशन म्हणजे काय? तर अलोकेशन, काही खर्च जे असतात ते आपल्याला या अकाउंटिंगमध्ये म्हणजे डिपार्टमेंटल अकाउंटिंगमध्ये अलोकेट करावे लागत असतात. आता आपण या ठिकाणी हे झालं डिपार्टमेंटल म्हणजे डिपार्टमेंटल स्टोअर म्हणूयात आपण.
पण कधी-कधी आपलं काय होतं, की आपण जर ब्रँच अकाउंटिंग शिकलेलो नसेल, तर ब्रँच आणि डिपार्टमेंटमधली आपली गफलत होते. तर आपण ब्रँच म्हणजे काय हे देखील समजून घेऊयात. फॉर एक्झाम्पल चितळे बंधू. चितळे बंधूंचं पुण्यामधील ब्रँच आहे. तर आता या ठिकाणी त्यांची आणखीन एक दुसरं स्टोअर कुठं आहे? तर नागपूरला आहे. म्हणजे या ठिकाणी काय होतंय, की एक पुण्यामध्ये स्टोअर आहे, दुसरं आहे ते नागपूरमध्ये आहे. परंतु चितळे बंधू या ठिकाणी कशाचं म्हणजे त्यांचं प्रॉडक्ट काय आहे तर खाण्याचे पदार्थ, की त्यांचं बाकरवडी जे आहे ते जास्त फेमस आहे. म्हणजे या ठिकाणी खाण्याचे पदार्थ कोण तयार करत असतं? हे चितळे बंधू तयार करत असतात आणि त्यांची नागपूरची ब्रँच आहे. ती का कपड्याचा बिझनेस करते का? तर नाही. ते देखील काय करतात? आलं का लक्षात तुमच्या, की ते देखील अ, खाण्याचे पदार्थच विकत असतात. म्हणजे या ठिकाणी डिपार्टमेंटल अकाउंट म्हणजे डिपार्टमेंटल स्टोअर आणि ब्रँच याच्यामध्ये काय फरक आहे? तर सर्वात महत्त्वाचा फरक आहे, की लोकेशन. तुम्ही ऑब्झर्व्ह केलं का? हे जे तीनही स्टोअर आहेत, स्टेशनरी असेल, मेडिकल असेल, क्लॉथ्स असतील, हे एकाच ठिकाणी आहेत. म्हणजे एकाच बिल्डिंगमध्ये आहेत. बरोबर आहे? आणि हे पुणे कुठं आणि नागपूर कुठं? म्हणजे या ठिकाणी ब्रँचेस काय आहेत? वेगवेगळ्या ठिकाणी. म्हणजे या ठिकाणी आणखीन ह्यांच्यामधला डिफरन्स काय आहे? लोकेशन म्हणजे या ठिकाणी हे डिपार्टमेंटल स्टोअर जे आहे ते एकाच ठिकाणी असतात आणि ब्रांचेस काय असतात? वेगवेगळ्या ठिकाणी असतात. अजून एक महत्त्वाचा डिफरन्स आहे, की या बिल्डिंगमध्ये 3 प्रकारचे प्रॉडक्ट मिळतात आपल्याला, की स्टेशनरी मिळते, मेडिसिन्स मिळतात आणि अ, कपडे देखील मिळतात. परंतु ब्रँचमध्ये काय होतं या ठिकाणी, की आपल्याला एकच प्रॉडक्ट मिळतं, की खाण्याचे पदार्थ. फक्त काय मिळतात आपल्याला? खाण्याचे पदार्थ मिळतात. म्हणजे हा त्यांच्यातला आणखीन एक डिफरन्स आहे, की प्रॉडक्ट जे आहेत ब्रँच अकाउंटमध्ये किंवा ब्रँचेसमध्ये प्रॉडक्ट काय आहे, की एकच प्रकारचे प्रॉडक्ट आपल्याला मिळतील. मात्र डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये काय होतील आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट मिळतात. आणखीन ह्याच्यामध्ये एक डिफरन्स येईल, की अकाउंटिंग ठेवत असताना ब्रँचेस जे आहेत, या ठिकाणी सेपरेट अकाउंट्स ठेवू शकतात किंवा त्यांचे जे एक्सपेन्सेस आहेत, ते काय आहेत? सेपरेट आहेत. त्यामुळे त्यांचं अकाउंटिंग हे सेपरेट ठेवलं जातं. परंतु डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये काय होतंय, की काही खर्च हे कॉमन आहेत. बरोबर आहे का? ह्यांचं अकाउंटिंग आपण सेपरेट तर ठेवणारच आहे. म्हणजे स्टेशनरी, मेडिकल आणि क्लॉथ्सचं. परंतु ते ठेवत असताना आपल्याला अडचणी येतात. तर काय अडचणी येतात? काही खर्च हे कॉमन आहेत. फॉर एक्झाम्पल आता आपण पाहिलं होतं, की ही जी बिल्डिंग आहे, हिचं भाडं किती आपण म्हणजे रेंट किती आहे म्हटलं होतं? तर ₹1,00,000 आहे. तर हे ₹1,00,000 भाडं जे आहे, डिव्हायडेड बाय आपण 3 स्टोअर करू शकत नाही. तर त्यांनी किती एरिया वापरलेला आहे, त्यानुसार आपल्याला काय करावं लागेल? त्यांच्यामध्ये भाड्याची विभागणी करावं लागेल. म्हणजे डिपार्टमेंटल अकाउंटिंगमध्ये एक गोष्ट महत्त्वाची लक्षात घ्या, की या ठिकाणी काही एक्सपेन्सेस असे आहेत, की ते कॉमन आहेत. परंतु कॉमन जरी असले, तरी ते अलोकेट करताना आपल्याला वेगवेगळ्या रेशोनुसार अलोकेट करावे लागणार आहेत. आणखीन एखादं, की या बिल्डिंगमध्ये काय आहे, की इलेक्ट्रिसिटीची गरज आहे. मग या ठिकाणी कॉमन मीटर असू शकतो. मग प्रत्येकाने किती युनिट वापरले, बरोबर आहे का? प्रत्येकाने किती युनिट वापरले यानुसार आपण इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रिब्यूट करू शकतो. आणि अजून एक उदाहरण पाहूयात आपण, की एम्प्लॉईज स्टेशनरीमध्ये आपल्याला किती एम्प्लॉईज लागतील? फार तर 1 किंवा 2. मेडिकलमध्येही तसेच, की 2 एम्प्लॉयी आपल्याला पुष्कळ झाले. परंतु क्लॉथ्समध्ये काय आहे, की या ठिकाणी जास्त एम्प्लॉईजची गरज आहे. आणि जर आपण सर्वांच्या सॅलरी एक्सपेन्सेस जर पाहिले आणि त्याला डिव्हायडेड बाय 3 केलं, तर आपल्याला योग्य प्रॉफिट किंवा योग्य गोष्टी म्हणजे योग्य नफा झालेला कळणार आहे का? तर नाही. त्यामुळं काय आहे, की कोणी किती नोकर वापरलेले आहेत, या प्रकारे आपल्याला या खर्चाचं अलोकेशन करायचं आहे. मग तुमच्या बेसिक गोष्ट लक्षात आली का? की या ठिकाणी डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट मिळतात. लोकेशन सेमच असते आणि खर्च मात्र काही खर्च हे असे आहेत, की ते एकत्रच केलेले असतात आणि नंतर त्याचं आपल्याला अलोकेशन करायचं असतं. त्याच्या विरुद्ध ब्रँच अकाउंटिंगमध्ये काय आहे? लोकेशन वेगवेगळ्या ठिकाणी आहे आणि त्यामुळे त्यांचा एकमेकाशी फार संबंध येत नसल्यामुळे त्यांचं अकाउंटिंग किंवा त्यांचा एक्सपेंडिचर काय आहे, की वेगवेगळं आहे आणि प्रॉडक्ट मात्र काय आहे? या दोघांचेही
सेम आहेत. मग आलं लक्षात तुमच्या डिपार्टमेंटल अकाउंटिंग आणि ब्रँच अकाउंटिंग याच्यामधला फरक. तर नेक्स्ट पाहूयात आपण हे ऑब्जेक्टिव्ह ऑफ डिपार्टमेंटल अकाउंटिंग, की कोणत्या उद्दिष्टाने डिपार्टमेंटल अकाउंटिंग केलं जातं. तर त्याच्यामध्ये पहिलं ऑब्जेक्टिव्ह आहे की टू नो द फायनान्शियल पोझिशन ऑफ ईच अँड एव्हरी डिपार्टमेंट सेपरेटली, की आपण पाहिलं की एकाच बिल्डिंगमध्ये 3 डिपार्टमेंट आहेत, परंतु कोणत्या डिपार्टमेंटमधून आपल्याला जास्त म्हणजे कोणतं डिपार्टमेंट फायनान्शियली साऊंड आहे किंवा कोणत्या डिपार्टमेंटमधून आपल्याला चांगला नफा मिळतोय हे समजण्यासाठी डिपार्टमेंटल अकाउंटिंग ठेवावं लागत असतं. दुसरं आहे की कॅल्क्युलेट कमिशन ऑफ द मॅनेजर्स डिपार्टमेंट वाईज, की प्रत्येक डिपार्टमेंटला म्हणजे प्रत्येकावरती नियंत्रण ठेवण्यासाठी काय एक मॅनेजर ठेवलेला असेल, परंतु त्याला काय आहे की कमिशन बेसिसवरती तो असेल, तर त्याला कमिशन देत असताना की प्रत्येक डिपार्टमेंट वाईज कमिशनची अमाऊंट मिळावी, हा त्याच्या मागचा उद्देश आहे. त्याच्यानंतर तिसरं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे की इव्हॅल्युएट परफॉर्मन्स अँड प्लॅनिंग अँड कंट्रोल, की आपल्याला कोणत्या डिपार्टमेंटमधून जास्त नफा मिळतोय, कोणत्या डिपार्टमेंटवरती जास्त खर्च करावा लागतोय, कोणत्या डिपार्टमेंट आपल्याला आपण त्याच्यामध्ये वाढ करू शकतो, की जर एखाद्या डिपार्टमेंटमधून जास्त प्रॉफिट मिळत असेल, तर आपण काय करू शकतो, फ्युचर प्लॅन करू शकतो आणि ते डिपार्टमेंट एक्सपांड करू शकतो. म्हणजे सर्वात महत्त्वाचं उद्दिष्ट काय आहे, की आपल्याला प्लॅनिंग आणि कंट्रोल करण्यासाठी डिपार्टमेंटल अकाउंटिंगची गरज आहे किंवा ते त्याचं उद्दिष्ट आहे. नेक्स्ट आपण पाहूयात, की आता ज्या उद्दिष्टाने आपण करतोय त्याचे फायदे काय होतील आपल्याला किंवा ॲडव्हांटेजेस ऑफ डिपार्टमेंटल अकाउंटिंग. त्याच्यामध्ये पहिला फायदा आहे, की इट इज हेल्पफुल इन इव्हॅल्युएटिंग द रिझल्ट ऑफ ईच डिपार्टमेंट, की आता सांगितल्याप्रमाणे की कोणत्या डिपार्टमेंटमधून आपल्याला चांगला प्रॉफिट मिळतोय, कोणत्या डिपार्टमेंट आपण एक्सपांड करू शकतो, अशा प्रकारे म्हणजे या गोष्टीसाठी कशाची मदत मिळणार आहे, तर या डिपार्टमेंटल अकाउंटिंगची मदत मिळणार आहे. दुसरा ॲडव्हांटेज आहे की इट हेल्प्स टू नो द प्रॉफिटेबिलिटी ऑफ ईच डिपार्टमेंट, की कोणतं डिपार्टमेंट किती प्रॉफिट देते, म्हणजे आपण जेवढी इन्व्हेस्टमेंट करतो त्याच्या तुलनेमध्ये कोणतं डिपार्टमेंट जास्त प्रॉफिट देतंय हे म्हणजे या डिपार्टमेंटल अकाउंटिंगमुळे आपल्याला समजणार आहे. तिसरा ॲडव्हांटेज आहे की इन्व्हेस्टर्स अँड आउटसाइडर्स मे नो द डिटेल्ड इन्फॉर्मेशन्स. आता त्या डिपार्टमेंटल अकाउंटिंग जर आपण प्रत्येक डिपार्टमेंट वाईज ठेवलं, तर कोणत्या डिपार्टमेंटमधून आपल्याला चांगला रिटर्न मिळेल त्याच्यामध्ये आपण जास्त इन्व्हेस्टमेंट करू शकतो आणि त्याच्यामध्ये कोणतं डिपार्टमेंट आपल्याला एक्सपांड करायचं ते एक्सपांड करू शकतो. म्हणजे त्या इन्व्हेस्टर्सला काय होणार आहे, की त्या कोणत्या डिपार्टमेंटमध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट करावी याबद्दल माहिती मिळते. नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह नेक्स्ट ॲडव्हांटेज इट इज हेल्पफुल इन मेकिंग कंपॅरिझन ऑफ ईच एक्सपेन्सेस. आता प्रत्येक या ठिकाणी आपण पाहिलं की वेगवेगळे खर्च करावे लागतात, बरोबर आहे का. प्रत्येक डिपार्टमेंटला वेगवेगळे खर्च करावे लागतात, काही कॉमन खर्च आहेत, परंतु यांच्यामध्ये कंपॅरिझन करण्यासाठी सेपरेट अकाउंटिंग होणं गरजेचं आहे आणि तो एक फायदा आहे डिपार्टमेंटल अकाउंटिंगचा. नेक्स्ट पाहूयात की हे जे अकाउंटिंग आहेत की 2 मेथड्समध्ये ठेवलं जातं. एक आहे की इंडिपेंडंट अकाउंट्स, की प्रत्येक स्टोअरचं, म्हणजे आता आपण पाहिलं की एकाच बिल्डिंगमध्ये 3 स्टोअर होते, तर प्रत्येक स्टोअरचं काय केलं जाईल इंडिपेंडंट अकाउंटिंगमध्ये. प्रत्येक स्टोअरचं वेगवेगळं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, वेगवेगळं ट्रेडिंग अकाउंट, वेगवेगळं बॅलन्स वेगवेगळं बॅलन्स शीट, की अशा प्रकारे की इंडिपेंडंट अकाउंट्स ठेवलं जाईल. म्हणजे मेथड्स ऑफ डिपार्टमेंटल अकाउंटिंगमध्ये पहिली महत्त्वाची मेथड काय आहे की इंडिपेंडंट अकाउंट्स. आता एखादा बिझनेस खूप मोठा असेल, बरोबर आहे का, त्याच वेळेस ही प्रोसेस शक्य आहे. म्हणजे की खूप मोठा असेल तरच आपण सेपरेट अकाउंटिंग करू शकतो, नाहीतर आपल्याला काय करता येईल, दुसरी मेथड आहे की कॉलमनार मेथड. आता कॉलमनार अकाउंट्समध्ये काय की जे छोटे बिझनेस असतात आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे स्टोअर्स असतील, तर ते एकाच अकाउंटिंगमध्ये वेगवेगळे कॉलम करून एकाच ठिकाणी अकाउंटिंग ठेवू शकत असतात. आता याचा आपण प्रो फॉर्मा बघूयात की कॉलमनार जे अकाउंट आहे ते कशा प्रकारे ठेवलं जातंय. हे पहा की कॉलमनार मध्ये प्रत्येक गोष्टीचं अकाउंट हे कॉलमनार मेथडमध्ये ठेवता येतं. आता म्हणजे प्रत्येकाचं सेपरेट अकाउंट करण्याची गरज आहे का, तर नाही, की जेवढे स्टोअर्स असतील तेवढे कॉलम फक्त आपल्याला
ऍड करायचे. आता या ठिकाणी प्रत्येक अकाउंट, सेल्स अकाउंट असेल, बाकी दुसरे कोणतेही अकाउंट्स असतील, फॉर एक्झाम्पल आपण इथं परचेस अकाउंट पाहूयात. तर या ठिकाणी परचेस बुकमध्ये डेट, पर्टिक्युलर्स, इनवॉइस नंबर, लेजर फोलिओ, टोटल रुपीज आणि बाकी पुढे काय आहेत डिपार्टमेंट्स आहेत. मग या ठिकाणी प्रत्येकासाठी पुढची हे कॉलम जे आहेत ते कॉमन राहतील. फक्त पुढे काय येतील त्या ठिकाणी डिपार्टमेंट्स ऍड केले जातील. स्टेशनरी, मेडिकल, गारमेंट्स, बुक्स, की जेवढ्या प्रकारचे जेवढे बी डिपार्टमेंट्स असतील तेवढे ऍड केले जातील आणि ह्या कॉलमनार मेथडमध्ये अकाउंटिंग केलं जाईल. नेक्स्ट आपण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी लक्षात घेण्याची गोष्ट काय आहे की काही एक्सपेन्सेस काय आहेत कॉमन आहेत डिपार्टमेंटल अकाउंटिंग मध्ये. आता जे सेपरेट असतील त्याबद्दल आपल्याला काही अडचण येत नाही, परंतु जे कॉमन आहेत तर ते काय करावं लागणार आहे आपल्याला डिवाइड करावं लागणार आहेत. म्हणजे इथून पाठीमागे ज्यावेळेस आपण अकाउंटिंग शिकलो त्या ठिकाणी एखाद्या कंपनीचं किंवा एखाद्या बिझनेसचं आपण अकाउंटिंग ठेवतो त्यावेळेस आपल्या डोक्याला काही ताप नव्हता. आपण प्रत्येक अमाऊंट जी दिलेली असेल ती ज्या त्या अकाउंटला डिस्ट्रीब्यूट करत होतो. परंतु या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट करत असताना देखील काय होते की काही एक्सपेन्सेस हे कॉमन आहेत आणि मग ते कॉमन एक्सपेन्सेस काय करावं लागणार आपल्याला प्रत्येक डिपार्टमेंट वाईज वेगवेगळ्या रेशोमध्ये किंवा ज्या प्रकारे कोणत्या वेळेस कोणता रेशो वापरायचा म्हणजे त्याचं ॲलोकेशन कसं करायचं हे आपल्याला सर्वात महत्त्वाचं शिकावं लागणार आहे. तर आपण पहिल्यांदा पाहूयात की एरिया ऑक्युपाइड बाय ईच डिपार्टमेंट. आता काही एक्सपेन्सेस कशावरून डिस्ट्रीब्यूट केले जातात म्हणजे फॉर एक्झाम्पल आता ते कोणते एक्सपेन्सेस आहेत ते पण पाहूयात आपण आणि एरिया ऑक्युपाइड बाय ईच डिपार्टमेंट ते कसे डिस्ट्रीब्यूट केले जातील तर एरिया ऑक्युपाइड बाय ईच डिपार्टमेंट. फॉर एक्झाम्पल रेंट, रेट्स, टॅक्सेस, रिपेअर्स ऑफ बिल्डिंग्स, इन्शुरन्स ऑफ बिल्डिंग्स, डेप्रिशिएशन ऑफ बिल्डिंग्स, लाइटिंग, हिटिंग. आता एवढ्या प्रकारचे जे एक्सपेन्सेस आहेत हे कोणत्या रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचे प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये तर एरिया ऑक्युपाइड बाय ईच डिपार्टमेंट की त्या बिल्डिंगचा किती एरिया कोणी कोणत्या डिपार्टमेंटने रिकव्हर केलेला आहे किंवा यूज करतो त्या रेशोमध्ये हे एक्सपेन्सेस आपण काय करणार डिस्ट्रीब्यूट करणार किंवा अलोकेट करणार. नेक्स्ट आहे पुढं की टर्न ओव्हर बेसिस. आता वरचे जेवढे एक्सपेन्सेस आहेत ते कशात रेशो कोणत्या रेशोमध्ये आपण डिस्ट्रीब्यूट करणार किंवा अलोकेट करणार तर एरिया ऑक्युपाइड बाय ईच डिपार्टमेंट. नेक्स्ट आहे की टर्न ओव्हर बेसिस. आता असे कोणते खर्च आहेत की जे टर्न ओव्हर बेसिस किंवा टर्न ओव्हर रेशोमध्ये आपल्याला अलोकेट करावे लागतात तर सेलिंग एक्सपेन्सेस असतील, कॅरेज आउटवर्ड असेल, पॅकिंग एक्सपेन्सेस असतील, ॲडव्हर्टाइजमेंट असेल, डिस्काउंट अलाउड असेल, बॅड डेट्स, कमिशन ऑन सेल्स असेल, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस असतील, मॅनेजर सॅलरी असेल, पोस्टेज, प्रिंटिंग अँड स्टेशनरी, गोडाऊन रेंट असेल, स्टोरेज असेल, सेल्समन सॅलरी असेल. तर हे जे काही एक्सपेन्सेस आहेत तर हे कसे अलोकेट केले जातील तर टर्न ओव्हर बेसिसमध्ये की आपल्याला टर्न ओव्हर रेशो कॅल्क्युलेट करावा लागेल त्या पर्टिक्युलर डिपार्टमेंटचा ओव्हरऑल आपल्याला प्रत्येक डिपार्टमेंटचा सेल दिलेला असेल आणि त्याच्यावरून आपण काय करणार त्याचा टर्न ओव्हर रेशो कॅल्क्युलेट करणार आणि त्यानुसार एवढे सगळे म्हणजे बी पार्टमध्ये तुम्हाला जेवढे दिसत आहेत तेवढे सर्व काय होतील सर्व एक्सपेन्सेस टर्न ओव्हर बेसिसमध्ये अलोकेट केले जातील. त्यानंतर काही जे आहेत ते परचेस बेसिसवरती आपल्याला अलोकेट करावे लागतात. आता त्याच्यामध्ये कोणते एक्सपेन्सेस येतील कॅरेज इनवर्ड येईल, डिस्काउंट रिसिव्ड येईल, परचेसिंग एक्सपेन्सेस असतील, रिझर्व फॉर डिस्काउंट रिसिवेबल असेल. अशा प्रकारचे जे एक्सपेन्सेस आहेत ते कोणत्या रेशोने आपण अलोकेट करणार तर परचेस बेसिस या गोष्टीवरती आपण अलोकेट करणार. नेक्स्ट आहे की आपण पाहिलं होतं काही कामगार म्हणजे लेबर वेलफेअर एक्सपेन्सेस कोणत्या बेसिसवरती तर नंबर ऑफ वर्कर्स कोणी किती वर्कर्स वापरले त्यावरून आपण ते अलोकेट करणार. आता या ठिकाणी लेबर वेलफेअर एक्सपेन्सेस ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ वर्कर्स इन ईच डिपार्टमेंट ऑर ऑन द बेसिस ऑफ वेजेस. आता त्याच्यामध्ये कोणते एक्सपेन्सेस असतील तर ग्रुप इन्शुरन्स प्रीमियम असेल, सुपरवायझर सॅलरी असेल, मेडिकल बेनिफिट असतील, कॅन्टीन एक्सपेन्सेस असतील. तर अशा प्रकारचे जे एक्सपेन्सेस आहेत ते कशामध्ये अलोकेट करणार आपण तर नंबर ऑफ वर्कर्स बेसिसवरती अलोकेट करणार. आता या ठिकाणी जेवढे कॉमन एक्सपेन्सेस होते ते आपण अलोकेट केले बरोबर आहे का की कोणकोणत्या रेशोमध्ये अलोकेट केले तर एरिया ऑक्युपाइड बाय ईच डिपार्टमेंट, पुन्हा टर्न ओव्हर बेसिस वरती केले, पुन्हा परचेस बेसिस वरती केले, पुन्हा लेबर वेलफेअर एक्सपेन्सेस ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ वर्कर्स. एवढ्या प्रकारे म्हणजे वरील 4 प्रकारे काय केलं आपण
जेवढे बी आपल्याला एक्सपेन्सेस दिसले ते सर्व अलोकेट केलेले आहेत. परंतु काही एक्सपेन्सेस असे आहेत की ते आपल्याला अलोकेटच करता येत नाहीत. म्हणजे की ह्या वरच्या 4 प्रकारामध्ये कुठंच बसत नाहीत. मग त्यावेळेस आपण काय करायचं की ते अलोकेशन जर शक्य नसेल तर तशा प्रकारचे जे एक्सपेन्सेस आहेत ते काय करायचं आपण जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला घ्यायचे. आपण आता या ठिकाणी काय करत होतो की कॉमन ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट घेतो प्रत्येक डिपार्टमेंटचं कॉलम करून, आणि ज्यावेळेस काही एक्सपेन्सेस ह्या डिपार्टमेंटच्या कॉलममध्ये वरील 4ही प्रकारात बसत नसेल त्यावेळेस आपण काय करायचं जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करायचं आणि त्याच्यामध्ये हे काही कॉमन एक्सपेन्सेस जे की आपण अलोकेट करू शकत नाहीत ते जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला घ्यायचे. तर त्याच्यामध्ये कोणकोणते एक्सपेन्सेस येतील? लोन इंटरेस्ट, इंटरेस्ट ऑन कॅपिटल अँड डिबेंचर्स इंटरेस्ट. नेक्स्ट येईल की मॅनेजिंग डायरेक्टर्स सॅलरी येईल, जनरल मॅनेजर्स सॅलरी येईल, डायरेक्टर्स फीज येईल, ऑडिट फीज येईल, शेअर ट्रान्सफर फीज येईल. या ठिकाणी एवढ्या प्रकारचे जे एक्सपेन्सेस आहेत ते काय करावे लागतील आपल्याला अलोकेट करू शकत नाही आपण, कारण हे म्हणजे एक्स्ट्रीमली कॉमन आहेत की या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट करायला चान्सच नाहीये. तर अशा प्रकारचे जे खर्च आहेत ते आपण जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला घेणार. तर या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल की डिपार्टमेंटल अकाउंटमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट जर असेल तर अलोकेशन ऑफ एक्सपेन्सेस. बाकी जे आपण अकाउंटिंग रेग्युलर अकाउंटिंग मध्ये ज्या गोष्टी बघतो, ज्या गोष्टी आपण केलेल्या आहेत त्याच आहेत. ह्या ठिकाणी फक्त काय आहे की अलोकेशन ऑफ एक्सपेन्सेस सर्वात महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे तुम्ही हे जे प्रकार आहेत ABCD मी जे दाखवलेले आहेत की अलोकेशन एक्सपेन्सेस आणि कशामध्ये ते अलोकेट करायचे, तर ही स्लाइड फार महत्वाची आहे आणि याच्यावरतीच आपण आपला सेन्स वापरून काय करणार आहे की आपल्याला रेग्युलर अकाउंटिंग सारखं अकाउंटिंग ठेवणार आहे. फक्त एक्सपेन्सेसचं अलोकेशन करत असताना वरील प्रकारामध्ये आपल्याला करावं लागणार आहे किंवा वरील रेशो मध्ये आपल्याला करावं लागणार आहे. थँक्यू.